आणि भूतांशी तुमचे भागीपण व्हावे अशी माझी इच्छा नाही. तो म्हणतो का भूतांशी तुमचं भागीपण व्हावं अशी माझी इच्छा नाही. कारण तुम्ही त्या वेदीवरचं खाता आणि मग तुम्ही त्याचं भागीपण करता. पण ज्यास तुम्ही प्रभू भोजन घेता तुम्ही ख्रिस्ताचं भागीदार होता. मग दोन्ही डगरांवर हात तुम्ही ठेवताय. तुम्ही प्रभूचं पण खाताय आणि तुम्ही भूताचं पण खाताय. आणि प्लस मायनस हा मॅथचा नियम आहे. काय होतो? मायनस. प्लस मायनस हा मॅथचा नियम आहे. काय होतो? मायनस. मग ते प्लस होणार नाही. मग देवाला आम्ही असं करतोय की देवाला राग येईल आमचा, देवाला क्रोध भडकल, कारण देवाला न आवडणारी गोष्ट. प्रेज द लॉर्ड. म्हणून ह्या गोष्टीपासून आपण काय करायचं? वाचायचं. प्रेज द लॉर्ड. जर तुमचं जीवन देवासमोर सरळ असेल, तुमचे हात देवासमोर जुळतील, तुमची प्रार्थना प्रभू ऐकणार. प्रेज द लॉर्ड. कारण देव म्हणतो ज्या मुखातून शब्द निघतात तुझं मुख विटळलेलं नाही, ते मस्त पवित्र तू ठेवलं. प्रेज द लॉर्ड. कळतंय? जसं आपलं मस्तक आहे जे देवासमोर झुकतं त्याच्यात पवित्रता आहे, देव पाहतो. ज्या मुखातून आपण प्रार्थना करतो देव पाहतो, त्या मुखात काय आहे? पवित्रता आहे. प्रेज द लॉर्ड. यांनी मुख विटाळलेलं नाही. ती गोष्ट प्रभूला काय होती? आवडते. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय? समजतंय प्रत्येकाला? हे मुख जर पवित्रता असेल लगेच लक्षात येतं, अपवित्र असेल लगेच लक्षात येतं. समजा कधी कधी पाण्याची बॉटल असते, रिकामी बॉटल असतात, कधी कधी पेट्रोल घेऊन येतात आणि नंतर टाकून तशीच ठेवतात. लक्षात येत नाही, घाई आपण भरतो, नंतर पाणी टाकलं तोंडात लगेच त्यातला वास येतो. आपण लगेच ती फेकतो. आपण म्हणतो अरे मी पाणी भरलं आणि ह्याच्यात काय होतं? त्याचा वास त्याच्यात आहे. जसा वास तो आपल्याला येतो तसंच जर आपलं मुख विटाळलेलं असेल तर विटाळपणा कोणाला कळतो? तुझं मुख विटाळलेलं आहे. शब्द ओळखीचे वाटतात पण मुख कसं आहे? विटाळलेले. प्रेज द लॉर्ड. पाणी मला दिसतंय, परिचित आहे, हे प्यावं सारखं आहे, पण वास त्याच्यात चांगला नाही. प्रेज द लॉर्ड. आमची प्रार्थना अशी असावी, देवाच्या मनाला स्पर्श करणारी असावी. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही देवाची आज्ञा पाळा, त्याद्वारे तुमचं प्रेम सिद्ध होईल आणि प्रभू तुमची प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. ज्याचं समर्पण प्रभूला, ज्याचं हृदय प्रभूला, त्याच्याबरोबर परमेश्वर सदैव आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला देव अंतर देणार नाही, कारण देव म्हणतो माझा विचार करणार आहे आणि मी याचा विचार करणार. प्रेज द लॉर्ड. लक्षात येतं प्रत्येकाला? म्हणून अशा गोष्टीपासून तुम्हाला काय करा? दूर ठेवा जे त्या समोरून आणलंय. प्रेज द लॉर्ड. तिथं ठेवलं होतं, तिथून काढून तुम्हाला दिलंय, ते तुम्ही घ्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. याच्यामध्येच मी जोडू प्रभू भोजनाबद्दल. आम्हाला माहितीये आपण काय घेतलं पाहिजे? असं लिहिलंय का ज्यावेळेस शिष्य एकत्र यायचे ते भाकर मोडायचे. काय करायचे? म्हणजे काय घ्यायचे? मग आपण काय घेतलं पाहिजे? पण अनेक लोक ते घेत नाहीत. ज्यावेळेस प्रेरणा आले त्या दिवशी घेतलं, मग नाही आलो त्या दिवशी ते नाही. मग ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर प्रमाणे ते घेता, तुम्ही कोणाला प्रीती करता? म्हणजे माणसाचं एक गणित मी पाहिलं, कदाचित पहिले डेली नव्हते घेत, महिन्यातून एकदा घ्यायचे. मग आपण म्हणतो एक कधी पाहिजे? प्रत्येक आठवडी पाहिजे. आणि प्रत्येक आठवडी असं नंतर व्हॅल्यूच नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज तुला कळतंय? म्हणजे माणसाने काय केलं? जसं मला जमल तसं. काय आता दर आठवडीच प्रभू भोजन आहे, या आठवड्याने पुढची आठवडे घे. तुझं प्रेम प्रगट होतं. प्रेज द लॉर्ड. काही लोकांनी गुड फ्रायडेला घेतला असत, त्यानंतर ते पुढच्या गुड फ्रायडेला घेतील. प्रेम प्रगट होत नाही. काय प्रगट होत नाही? हा प्रेम दिसलं पाहिजे. प्रभू म्हणतो का ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल, अरिष्ट येईल, त्या तुझी बाजूची दमदार पाहिजे का तुझं ऐकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या हृदयाला वाटलं पाहिजे कारण बाबा याच्या जीवाला काय झालं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभू कसा बोलतो योवाच्या बद्दल? त्याच्या जीवाला हात नाही लावायचा. कोण बोलतो? त्याच्या जीवाला हात लावायचा म्हणजे प्रभूची तळमळ आहे. प्रेज द लॉर्ड. ती तळमळ आपल्यासाठी पाहिजे की माझा लेकरू याला हात लावता कामा नाही, पण ते कधी होईल त्याचं आपलं प्रेम प्रभूच्या प्रती प्रगट होणार. प्रेज द लॉर्ड. वस्तूची सुरक्षा करायची. कसली? मग कशी करतो आपण सुरक्षा? एखादी वस्तू आहे तुमच्याकडे, काय आहे? वस्तू आहे. मग ते दुकान असेल, गाडी असेल, अजून काय असेल, मग सुरक्षा कशी करायची? आमच्याकडे अधिकार आहेत. काय? वाचच्या ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान 10वा अध्याय 18-19. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी सैतानाला विजेसारखे आकाशातून पडलेले पाहिले. पुढं पहा, मी तुम्हा साप व विंचू यांना तुडविण्याचा व वैराच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. साप आणि सैतान आणि सैतानाचे दूत.
येस मग कोणाकडे अधिकार आहेत? आपल्याकडे. सगळे बोला कोणाकडे? आपल्याकडे. हा, पुन्हा मग तिथून येते वचन. पहा मी तुम्हास साप व विंचू यांना तुडविण्याचा व वैराच्या सर्व शक्तीवर कशावर? अधिकार देतो. वैराच्या सर्व कोणाच्या? शक्तीवर. वैराच्या सर्व तुम्हाला वाटतं का माझ्या विरोधात आहे? कशात आहे? विरोधामध्ये आहे. यांनी काहीतरी केलंय, यांनी काहीतरी केलं आहे. आता कळतं ना मी जे बोललोय केलं म्हणजे काय हे तर तुम्हाला माहिती आहे ना. यांनी काहीतरी केलं, मग केलं तर अधिकार कोणाकडे आहेत? आपल्याकडे आहे. शक्ती सामर्थ्य कोणाकडे? आपल्याकडे आहे. पण आपण त्या माध्यमाने ते अधिकार उपयोगात आणून त्या वैराच्या सर्व योजना निष्फळ करायच्या. Praise the Lord. हालेलुया. आणि देवाचं रक्त, कोणाचं रक्त? देवाचं. त्या रक्ताचं कुंपण आपण स्वीकारायचं. येस Praise the Lord. हालेलुया. ह्याद्वारे आपण आपल्या स्वतःची आणि आपल्या वस्तूंची काय करू शकतो? सुरक्षा करू शकतो. Praise the Lord. हालेलुया. पण जर आपण लिंब घेतलेत, काय घेतले लिंब. आणि मिरच्या लावल्या, तर देवाच्या आज्ञेत हे का नाही. आणि सुरक्षा होईल का? नाही. आपण ते घेतो आणि आपल्या वस्तूंना लावून टाक. मग ते घर असेल, गाडी असेल, तर लिंब मिरच्या लावल्या, देवाला आवडणार आहे का? नाही. देवाला वीट आणणार आहे. येस छोटी बाहुली घेतली काळी आणि ती लावून टाकली त्याला, देवाला आवडणार आहे का? नाही. देवाला न आवडणार आहे. येस आपण हळदी घेतली, कुंकू घेतला, त्याच्यावर टाकला, त्याला ते सुरक्षित होणार आहे का? नाही. मग ते म्हणतो का ह्या गोष्टी जसं आपण करतो, आपण तर तुला न आवडणाऱ्या गोष्टी करतो. येस Praise the Lord. हालेलुया. तुला अधिकार आहे, या अधिकाराद्वारे तू सैतानाच्या गोष्टींचा मोड कर आणि तुझ्याकडे ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व प्रभूच्या नावाखाली सुरक्षित कर. येस Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस सैतान योवाच्या घरी गेला आणि तो म्हणतो की प्रभू तू चोहूकडून काय टाकलंस? कुंपण टाकलं. तो म्हणला का प्रभू चोहीकडे लिंब नारळ नाही. बाहुल्या बांधल्यात, हळदी कुंकू टाकलेत? नाही. तो म्हणतो प्रभूचं कुंपण. येस कोणाचं कुंपण आहे? प्रभूचं. मग तेच कुंपण आपल्या घरावर, आपल्या दुकानावर, आपल्या वस्तूंवर पाहिजे. येस Praise the Lord. हालेलुया. पण आपण असं काही लावलंय तर ते देवाला न आवडणार. येस Praise the Lord. हालेलुया. आम्हाला कोणाला खुश करायचं? देवाला. म्हणून ह्या अशा गोष्टी आम्हाला वाचू शकत नाही. केवळ प्रभूच आहे जो आम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. येस Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला? आता सध्या काही दिवस चालू होतील, तुमच्या घराच्या अवती परत तुम्हाला लिंब मिरच्या दिसतील. काय दिसतील? लिंबू, मिरच्या, अंडे. लगेच मन कसं होईल? अरे बापरे प्रभू, जे म्हणतो माझी आज्ञा घेऊ नकोस. माझी आज्ञा काय? घेऊ नको, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर. ती पण आज्ञाच आहे, ती पण तुला काय करावं लागेल? पण जर तू घेतो तर तू माझी आज्ञा पाळत नाही. तुझा विश्वासच नाही कमी आहे. येस Praise the Lord. हालेलुया. काय सांगतो वचन या ठिकाणी आपण वाचू? स्तोत्र संहिता 121 आणि 6वं वचन मिळालं. ओके, वाचू या ठिकाणी. दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र तुला मारणार नाही. Praise the Lord. हालेलुया. दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र तुला काय करणार नाही. मारणार नाही. कारण ह्या ज्यावेळेस सूर्यचंद्रचं, ज्याला आपण अमावस्या किंवा काय म्हणतो, पौर्णिमा. आता सूर्य चंद्र तारे कुणी बनवलेत? देवाने. अमावस्या पौर्णिमा हे पण देवाने निर्मिती केलेली आहे, जेणेकरून त्याला नाव दिले अमावस्या पौर्णिमा. याद्वारे दिवसाची काय करण्यात येते? मोजणी करण्यात येते. दिवसाची काय करतात? मोजणी करतात. पण याच टायमाला कुणीतरी काही सैतानी प्रकार पण करतात. मग ते प्रकार आपल्या अवतीभोवती घरी दिसले, आपण लगेच काय म्हणून जातो? बापरे, आमच्या घराबाहेर टाकले. घाबरलास, काय झालं? घाबरू नको, तुला काय दिलाय? अधिकार दिलाय. Praise the Lord. हालेलुया. तू ते बांध प्रभू येशूच्या नावाने, आणि ते काही आहे असं समजू. नको. ज्यावेळेस तू भीत नाही, तू कोणाची आज्ञा पाळतो, देवाची. का तुझा हा विश्वास आहे का जरी मला माझा प्रभू दिसत नाही, पण ते लिंब नारळ तिथं आहे, पण माझा विश्वास आहे देवाचं कुंपण माझ्यावर आहे. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? गेजे म्हणला का बघ सगळे सैन्याने घेरून टाकलं. येस देवाचा सेवक म्हणतो थांब, तुझे डोळे उघडू दे. आणि मग त्याला दिसलं का देवाचे अग्नीचे रथ अवतीभोवती उभे आहेत. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? आता दिवस येतील 2-3 दिवसात, दिसले का हलू नका. Praise the Lord. हालेलुया. काय दिले तर देवाने आम्हाला? अधिकार दिलेत. नाही ते आमच्यावर जाळतात म्हणून टाकून घे. इथं लिहिलं ना, वैराचे काही पण योजना असू दे, जळू दे तर खाक होऊ दे, पण तुझ्याकडे अधिकार आहे, तू घेऊ नकोस. देव तुझ्या बरोबर आहे असा विश्वास कर. Praise the Lord. कारण ज्यावेळेस तू आज्ञा पाळतो, तू कोणा प्रीती करतोस? Praise the Lord. हालेलुया. स्तोत्र 91 मध्ये लिहिलंय ना, दिवसा उडणारा मरी बाण काही तुम्हाला चालणार नाही. तर प्रत्येक गोष्टीत देव तुझं संरक्षण करणार. Praise the Lord. हालेलुया. पण ह्या गोष्टीला जर आपण अधिक मोजतो आणि प्रभूला आपण कमी मोजतो,
देवाला ती गोष्ट आवडत नाही. Praise the Lord. हालेलुया. मग कुणाचा गौरव करायचा, देवाचा गौरव. कुणाची आज्ञा पाळायची, देवाच्या आज्ञा. प्लीज प्रभूला गौरव द्या. Yes. Praise the Lord. हालेलुया. प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करा, म्हणजे प्रभूला कळल हे खरोखर माझं प्रीती करणार. Praise the Lord. हालेलुया. प्रत्येकाला कळतंय. इव्हन एक लास्ट पॉइंट मी घेईल याच्याबद्दल, मृत्यूबद्दल. तर आपले व्यक्ती ज्यावेळेस मरण पावतात तर आपला विश्वास आहे का ते विसावा पावतात. Yes. काय पावतात? विसावा. आता जगात राहतो म्हणून मरण मरण शब्द आपण वापरतो, पण आध्यात्मिकरित्या आपण काय शब्द वापरतो? विसावा. म्हणजे आपल्या दृष्टीने नवीन प्रवास. Yes. कोणता प्रवास? नवीन प्रवास. मग देव सुखसुविधा कमी ठेवणार आहे का? का आपण त्यासाठी सुखसुविधासाठी प्रार्थना करावी? आपला व्यक्ती कुठे गेला? समजा माझे वडील आज नाहीये, ते मृत्यू पावले, देवा त्यांच्या आत्म्याला शांती दे. प्रभू म्हणतो माझ्याकडून त्यांची सोय कमी पडणार आहे. माझ्या सानिध्यात त्यांना कोणती गोष्ट कमी पडणार आहे का? त्यांचा आत्मा जर माझ्यात विसावा घेतोय तर तू काळजी काय करू? Praise the Lord. हालेलुया. ना तो सुखात ना दुःखात ना बदला घेण्यात कोणत्या गोष्टीत परत येणार नाही. Praise the Lord. हालेलुया. तू आपलं मन अस्थिर करू नको, तू प्रभूत विसावा पावला. Yes. आणि ज्यास प्रभू येईल गौरवी शरीरात तो उठवला जाईल. Yes. Praise the Lord. हालेलुया. मग कोणाची आज्ञा पाळली पाहिजे? देवाची आज्ञा. Praise the Lord. हालेलुया. पण अनेकदा आपण काय करतो? निराश होऊन जातो, हताश होऊन जातो, आणि मग ते प्रभूला आवडत नाही. कारण आपण भावनात्मक आपण आहोत, भावना आहेत, भावनात्मक हो, पण पटकन स्वतःला आवरायचं. Yes. Praise the Lord. हालेलुया. कारण आपल्याकडे वचन आहे, आपण आत्मिक पण आहोत, देवाचा आत्मा बळ देतो. कारण तू जगासारखी निराशा काय करतो? कारण तू गौरवी शरीरात उठणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. असं लिहिलंय ते नासकेपणात जाणार, पण अविनाशीपणात काय केलं जाईल? उठवलं जाईल. सामर्थ्यात ते उठवलं जाईल, आणि मग त्याच्यानंतर कधीच मृत्यू त्याच्यावर येणार. Yes. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे त्यांचं फक्त प्रमोशन झाले, ते पुढे गेलेत, नंतर आपल्याला पण जायचं. एक तर रॅप्चर मध्ये आपला टाइम आला. Yes. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? म्हणून जगासारखं निराश व्हायचं, नाही. कुणाची आज्ञा पाळायची. देवाची. का देवाचं वचन सांगतं विश्वास ठेव, विश्वास ठेवायचा. देवाचं वचन सांगतं भिवू नको, तर भ्यायचं नाही. देवाचं वचन सांगतं ही आज्ञा पाळ, ती पाळायची. देव म्हणतोय कर, ते करायचं. देव म्हणतोय करू नको, ते नाही करायचं. कोणाला खुश करायचं? देवाला. जे देवाला खुश करेल त्याच्या बरोबर देव सदैव राहणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. त्याला कोणत्याही स्थितीमधून ते सुखरूपरित्या काय करणार? बाहेर काढणार. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय वचन? कारण खरं प्रेम आपण कोणाला केलं पाहिजे? देवावर. देवावर. देवाला ते लोक पाहिजे जे प्रेम करणार आहे. Yes. Praise the Lord. हालेलुया. येशूच्या मागे गर्दी यायची. येशू म्हणायचा तुम्ही जेवायसाठी आले. येशूच्या मागे काय यायची? गर्दी यायची. ते म्हणायचे प्रार्थनेसाठी नाही आले तुम्ही वचन ऐका म्हणून नाही आले. तुम्ही कशासाठी आले? जेवणासाठी. तसंच आज आपण म्हणायचं की प्रभू मी प्रेम करतो तुझ्या, Yes. मला आवडतं तुझं वचन. Praise the Lord. हालेलुया. आणि त्यासाठी मी येतो पित्या, मी आतल्यात काय करावं अजून? वाढावं. Praise the Lord. हालेलुया. पहा गरज प्रत्येकाला, Yes. आणि ती जोपर्यंत त्या पृथ्वीवर आहे ना ती कधी संपणार नाही. नाही. ते आयुष्यभर आमच्याकडे असणार आहे, पण तू विश्वास हाच आहे का प्रभू पुरवठा करणार. आणि पहिले आपण कोणाचं राज्य शोधायचं? देवाचं. देवाला आवडणार आहे ते करा. तुम्हाला वेगळं मागायची गरज पडणार नाही, तुम्हाला जळ खायची गरज पडणार नाही. देव तुम्हाला पुरवठा करणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळालं आजचं वचन? कोणाला खुश करायचं? देवाला. प्लीज देवाचं मन धरा. माझं काम आहे वचन तुम्हाला सांगावं, एकदा नाही 10 वेळेस सांगावं, पुन्हा पुन्हा सांगावं. ते मी करत राहील जोपर्यंत प्रभू मला बळ देईल, शक्ती देईल, मी ते करत राहील. पण उद्देश एकच आहे का तुम्ही तुमचं समर्पण वाढवायचं. Yes. Praise the Lord. हालेलुया. प्रत्येकाचं समर्पण वाढेल. देव इतक्या पटकन प्रार्थना ऐकल का खूप लवकर आपण देवाचा गौरव करतो. Yes. Praise the Lord. हालेलुया. समर्पणात कुठेतरी आपण कमी पडतो, आणि म्हणून आपल्या प्रार्थनेला थोडासा काय लागतो? विलंब लागतो. पण संकटात आपण कोणाजवळ आलं पाहिजे, देवाजवळ. आणि देवाला जाणून घेतलं पाहिजे का देवा तुला संतोषकारक काय, Yes. तुला आवडणारं काय, तुला आवडणारी आज्ञा आहे. मग देवा मी प्रयत्न करणार, मला बळ दे. आणि देव बळ देईल, आणि ते वचन आमच्यात पूर्ण होणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. मी मागचे सांगितले तुम्हाला 2 फायदे आणि नुकसान. जो देवाचं वचन जास्त ऐकणार आणि त्याप्रमाणे करणार त्याला देव स्पष्टपणे प्रगट होणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. पण तू जो देवाचं वचन न ऐकल्यासारखे करणार, तर शेवटच्या दिवशी हेच वचन त्याच्या विरोधात काय करणार? उभं राहणार. तर मी तुझ्यात पूर्ण झालो नाही. Praise the Lord. हालेलुया. आणि जो देव प्रीती करतो त्याच्यावर देवाचा अनुग्रह दिसतो. Yes. काय दिसतो? अनुग्रह. हा बाबा ह्याचं समर्पण आहे देवाला. ह्याच्यावर काय देवाचा? अनुग्रह आहे. तुमच्या समोर उदाहरण समजा ही लहान आहे वयाने, आहेत अजून पण समर्पित, पण वयाने कशी आहे? लहान. जी ऐकते त्याप्रमाणे कर.
आणि असं माणूस करतो, सांगावं लागत नाही. देवाचा काय अभिषेक तो दिसतो. कळतं मी जे बोलतो, आपल्या समोरच आहे ना ती. कारण मला आठवतो पहिल्या डान्स पासून क्रिसमसच्या एकटीच प्रॅक्टिस करत होती. डान्स काय तर रिजेक्ट झाला होता का नंतर घ्यायचा होता. एकटीच प्रॅक्टिस करत होती आणि मला करायचं. त्या दिवसापासून ती माझ्या माइंड मध्ये आहे. डे बाय डे वचन सगळ्यांनाच येतं. तीच होती का प्रार्थनेला? सगळे येतं, आपण सगळे वचन ऐकतो, पण जे ते करतं, फॉलो करतो, त्याच्यावर देवाचा अनुभव दिसून येतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड. कारण तो कोणाचं मन धरतो? देवाचं. म्हणून जर तुम्ही पण त्याप्रमाणे केलं तर देव तुमची पण वाढ करणार. प्रेज द लॉर्ड. तिचं विशेष मला काय वाटतं, तिचं एज खूप लहान आहे. या एज मध्ये तर आपण प्रार्थनेचा आवाज ऐकताच पळून जायचं. 2-3 तास काय खरं नाही. आराधना 1.5-2 तास करतील ही लोक. त्यानंतर वचन चालू होईल, जाऊ खेळायला, रात्री 9-9:30 10 जाऊन होईल. त्या लहान एज मध्ये प्रभू तिला काय केलं, अट्रॅक्ट केलं, म्हणजे ती देवासाठी खूप धावू शकते. प्रेज द लॉर्ड. मग आपण नाही धावू शकत का? आपणही धावू शकतो. जे आम्हाला ती शक्ती देऊ शकतो का कमी टाइम मध्ये आम्ही चांगला स्कोर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला देव वेगवेगळं पाचारण देतो. प्रत्येकात देवाची सेवा आहे, पण जो समर्पण करेल त्याच्यात देवाचा अनुभव दिसतो. आणि हीच आध्यात्मिक उन्नती. तुझ्याची आज्ञा पाळणं, ती तुम्ही पाळा, तुमची उन्नती दिसणार आणि प्रभू तुमचा उपयोग करणार. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया समय आपण. थँक्यू फादर. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया लॉर्ड. सर्व मित्र बंद करूया. हे देवा, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो. तू महान परमेश्वर आहे. देवा, अनेक जण म्हणतात आध्यात्मिक उन्नती, आणि देवा तू रस्ता दाखवलाय. ते म्हणतो का माझी आज्ञा पाळ. असं नाही की तू माझं वचन पाळत नाही, पण जितकं समर्पण वाढेल तितकं तू अधिक आत्म्यात उंचवला जाईल. हे प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, तुझं वचन जे आम्ही ऐकतो त्या वचनावर उभं राहण्यास आम्हाला बळ दे. कधी कधी आमचा देह आमच्यावर हावी होतो, किंवा अवतीभोवतीचे जे आमचे नातेवाईक असतात प्रभू, किंवा जे वातावरण असतं प्रभू, ते आमच्यावर हावी होऊन जातं. आणि त्या समय प्रभू आम्हाला स्वतःला अशक्त झालेलो आम्ही पाहतो. तर आम्ही प्रार्थना करतो पवित्र आत्मा देवा तुझ्याकडे, का त्या समय मला बळ दे, त्या समय मला शक्ती दे, त्या समय मला सामर्थ्य पित्या. मी तुझं मन धरावं, मी तुझं मन धरावं पित्या. कदाचित त्यावेळेस मी लोकांना खुश करणार नाही, लोक नाराज असतील, पण एकदा का तुझं मन मी धरलं पित्या, सगळ्यांचं मन तू माझ्याप्रती बदलून टाकशील. फादर, मला आत्म्यात वाढायचं. देवा, तू माझ्यावर प्रीती करतो पित्या, याचं प्रमाण तू अनेक वेळेस देतो. भलेही मी त्या योग्यतेचा नसेल, कारण माझ्या व्यक्तिगत जीवनात तुम्हाला तपासतो, मी अनेक ठिकाणी पडतो, पण तरी देवा तू माझं प्रेम करतो. प्रभू, मी विशेष करून आणि अधिक तुझ्यावर प्रीती केली पाहिजे. हे देवा, तुझी आज्ञा पाळण्यास मला बळ दे. ती आज्ञा माझ्या अंतर आत्म्यात फिरू दे. पवित्र आत्म्याद्वारे मला मार्गदर्शन कर, कारण हेच तुला करायचं जे देवाला आवडणार आहे. प्रभू, तुझ्या आत्म्याचा अनुभव मी स्वीकारतो. आज या गावात असंख्य लोक आहेत, पण सर्व प्रार्थनेला येत नाही पित्या, पण हे लोक तुझ्या गौरवासाठी येतात. यांची आठवण ठेवणार पित्या. या सर्वांना प्रभूच्या नावाने मी ब्लेस करतो पित्या. प्रभू परमेश्वर, तुझी नजर यांच्यावर आहे पित्या, आणि प्रभू यांच्या संकट समोर असे हाक मारतील, यांच्या प्रार्थना तू उत्तर देशील पित्या, असा आमचा विश्वास. पुन्हा एकदा प्रत्येक परिवाराला प्रभू येशूच्या नावाने मी आशीर्वाद देतो. सध्या प्रभूच्या साथीचे आजार चालू आहे. प्रभू येशूच्या नावाने प्रत्येक परिवारातून सर्दी, खोकला, गोचिड, ताप, डेंगू येशूच्या नावाने मी बांधून नाश करतो. आणि तेव्हा प्रत्येक व्यक्तीला प्रभूच्या नावाने मोकळं करून तुझं आरोग्य स्वीकार. प्रभू, इव्हन कोणी कोरोना पॉझिटिव्ह असेल त्यात देखील तुझं आरोग्य स्वीकार. परिवारातले काही लोक व्यथाच्या बंधनात असतील, येशूच्या नावाने त्यांचे बंधन तोड. प्रभू, एकच म्हणतो की सिस्टर, काळजी करू नको, तुझं जीवन मस्त सरळ आहे, तर काळजी करू नको. मी तुझ्याकडे पाहून तुझ्या पतीला 100% ब्लेस करेन. तुझ्यात तो विश्वास जर मला सापडतो तर त्याद्वारे त्याला मी चान्स देईल, आणि तू प्रभूचा गौरव पाहशील. कधी कधी तुझं मन म्हणत असेल की कसं शक्य आहे, मी तर प्रयत्न करते पण तो प्रार्थनेला येत नाही, प्रार्थनेला बसत नाही. ते म्हणतो तरी देखील मी तुझ्याकडे पाहून त्याला प्रभूमध्ये आकर्षित करेल. मी हे करू शकतो. कसं त्या व्यक्तीला स्पर्श करायचा, कसं त्याला त्या बंधनातून सोडवायचं, कसं त्याला प्रभूमध्ये स्थिर करायचं हे मला माहिती आहे. तो हाच विश्वास धर का माझा प्रभू माझ्यासाठी करू शकतो. फादर, त्यांच्या लेकरांना आशीर्वाद दे.
येस सेवक. अनेक लेकरांना ऑनलाईन शिक्षणामुळे डिस्टर्ब आहेत पित्या, येस सेवक. त्यांना हेल्प कर माझ्या प्रभू. येस सेवक. आता पुन्हा त्यांना शिक्षण घेण्यास सहाय्यता कर. तुझं विशेष सुरक्षा कवच त्यांच्यावर असू दे. येस सेवक. जे लेकरं विवाहित आहे प्रभू, त्यांचा संसार आशीर्वादित होऊ दे पित्या. तुझी विशेष कृपादृष्टी त्यांच्या जीवनावर ठेव पित्या. आणि प्रभू प्रत्येक परिवारात तुझा गौरव होऊ दे. त्यांचे कामाचे रस्ते मोकळे कर. त्यांचा आर्थिक पुरवठा होऊ दे पित्या. त्यांच्या घरात कोणती वाण पडू नये म्हणून देवा अनुग्रह दे. आणि विशेषतः आम्ही प्रे करतो आता जे काही थोड्या दिवसात भूताचं कार्य असणार आहे आबा, कोणता प्रभाव या लोकांवर होणार नाही. तुझं अतिपवित्र रक्त या प्रत्येकांना मी लावतो पित्या. सर्व दुष्ट आत्म्याचं कार्य, यांच्या विरोधात बोलले जाणारे प्रत्येक तंत्र मंत्र, करणी, जादू टोना, यांच्या व्यवसायाविरोधात, त्यांच्या घराविरोधात येशूच्या नावाने होतं जळल्या जा. आणि देवाची विशेष अग्नी यांच्या प्रत्येकाच्या घरावर मी स्वीकारतो. तुझा पहारा असणार पित्या, तुझा गौरव होणार म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद दे. यांना ब्लेस कर पित्या आणि प्रत्येकात तुझा महिमा. पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि प्रभू येशूच्या नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन.